नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी चमचमीत आणि झणझणीत असं चिकन। पण आज मी इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मसाल्याचे वाटण न वापरता अगदी चमचमीत चिकन कसं बनवायचं तो व्हिडिओ इथे पाहणार आहोत। तर रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तुम्हाला जर मोठे पीस वाटत असेल तर तुम्हाला हवं त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये घालायचं आहे एक अर्धी वाटी जास्त आंबट नसलेलं दही वापरायचं आहे। त्याचबरोबर इथे एक मोठा चमचा चिकन मसाला वापरलेला आहे। हा मी स्वतः घरी बनवलेला आहे। त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला घातला। आता याच्यामध्ये घालायचा आहे एक मोठा चमचा धणेपूड, अगदी अर्धा चमचा याच्यामध्ये जिरेपूड घातले, चिमूटभर हळद घालायची आहे, मीठ घालायचं। त्याचबरोबर एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया व एक चमचा लाल तिखट घेतले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मसाले ह्या चिकनला व्यवस्थित लागतील असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता ह्याला एक 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवायचं आहे। आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं तेल छान कडकडीत तापलं की त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा आडवा उभा बारीक कट करून घेतलाय तो घालून आपल्याला कांदा तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। इथे आता कांदा भाजलेला आहे। आता याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय तो घालूया। टोमॅटो घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया। टोमॅटो अगदी पटकन शिजला जावा याच्यासाठी अर्धा चमचा मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घेऊया। एक मिनिटभरानंतर टोमॅटो छान असा सॉफ्ट झालाय आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट आणि पुन्हा एकदा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा परतून घेऊया। तिखट छान तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर आता याच्यामध्ये चिकन घालून घेऊया। चिकन घालून सर्व चिकन तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थितला आपल्याला हे चिकन असं 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित चिकन परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं चिकन इथे परतून घेतलंय। आता याच्यावरती झाकण ठेवून गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आपल्याला 10 मिनिटं हे छान असं चिकन शिजवून घ्यायचं आहे। आणि इथे 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी चमचमीत असं हे चिकन आपलं शिजले गेलेलं आहे। काय सुरेख दिसत आहे पाहू शकताय। आणि ते कोणत्याही मसाल्याचं वाटण आपण वापरलेलं नाही तरी पण अगदी छान रसरशीत असं हे चिकन आपलं बनलं गेलेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया। आता याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा सर्व चिकन व्यवस्थित परतून घेऊया। आणि तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता अगदी कोणतंही मसाल्याचं वाटण न घालता अगदी चमचमीत आणि छान रसरशीत असं चिकन आपलं तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। धन्यवाद।